पुरा दिवस नगरमध्ये आरामात फिरतोय. यांच्यामधला एक आला त्याला माहिती आहे मी त्याला काही जिवंत सोडत नाही. नितेश राणे आता कुठचा फिरत नाही. तयारीमध्ये आलेलो आहे त्याला मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. मी काय कुठला वाईट बोला लागलेला नाही. मी काय प्रवचन आणि भाषणवाला नाही. आपला पूर्ण कार्यक्रम पूर्ण 100%, 99% पण नाही. त्याला माहिती आहे पूर्ण इतिहास माहिती आहे. त्याला माहिती आहे इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यापैकी हे राणे कुटुंबाच्या बाकी कोणाच्या ढोंगणात टाकत नाही. माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 63 इन्कम टॅक्स करण्याचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा आहे नितेश राणे. लक्षात घ्या. म्हणून माझ्या वाकड्यामध्ये जाऊ नका. आणि मी तुम्हालाही सांगतो मी तुमच्यासाठी आलेलो आहे. हिमतीने व बघा जिद्दीने फिरायचे. काय चिंता करू नका. इथे कोण काय आपल्याला करत नाही. कोण नाही. बघा मी आपल्या जिभेला काय हाड आहे नाही. पाहिजे तर त्यांना बोलतो. त्यांच्या समोर चालून जातो. कोण नाही काय बोलतो. बघून दरवाजा खिडक्या बंद करतात. त्याचा काय गप्पर आलाय. मी पण इथूनचा गप्पर आहे. लक्षात ठेवा. आपल्याला वाकडा जायचं नाही. अगर एक नितेश राणे असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली पाहिजे. तुमच्या प्रत्येकाबद्दल हिंदू दिसला तर त्यांचे पाय कापले पाहिजे की ह्यांच्या वाकड्यात जाऊ नका नाहीतर आमच्या घरचा पत्ता काय आम्हाला विसरायला लागेल. ही हिंमत तुमच्यामध्ये दाखवा. ही हिंमत वाढवण्यासाठी आम्ही इथे फिरतोय. आता काय दुसतं आहे तुम्हाला वाटतं आम्हाला दोघांना काही चेक दिलाय डिपॉझिट करणार घरी जाणार त्याच्यापैकी नाही. आम्ही कोर्टमध्ये फिरणारे लोक आणि जे बोलायला आलोय तुमच्यासाठी बोलायला आलोय. बाकी काय सरकार तुमचं आहे. हिंदुत्वादी विचारचं सरकार आहे. मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे हे कडवड हिंदुत्वादी आहेत. गृहमंत्री आमच्या देवेंद्र फडणवीस आता प्युअर 100% हिंदुत्वादी आहेत. काही चिंता करू नका. कुठे काय होत नाही. म्हणून परत जाता जाता सांगतो परत पुढे जास्त परत आपल्या इथे फिरत असताना पोलिसांना त्रास होता कामा नये. पोलिसांना पुढच्या वेळी कळलं पाहिजे हे हिंदूंची राहिली आहे. इथे संरक्षणाची गरज नाही. कारण का तसे पण ते बाहेर येत नाही. तसे पण ते बाहेर येत आणि येणार पण नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना सांगेल जे बांगलादेशमध्ये झालंय ते मुद्दामून सगळे व्हिडिओ बारकाईने बघा. तिकडला हिंदू समाज गाफील राहिला. तिकडला हिंदू समाजाने ह्या जिहाद्यांवर विश्वास ठेवला. त्यांना घरात घेतला. त्यांना धंदे दिले. त्यांना नोकऱ्या दिल्या. त्या अशाच कापड बाजारांसारख्या पहिल्या फ्रूटवाल्यांच्या नावाने आले. टेलरच्या नावाने आले. विविध असे छोटे मोठे धंदे करायला लागले. मग एकदा सगळे धंदे करायला लागले मग खांद्यावर बसले आणि कानात तो आपल्या धर्माचा होऊ शकत नाही ना. तो तुमचा कधीच होणार नाही. तुम्ही लक्षात ठेवा. लिहून ठेवा कुठे. म्हणून हिंदू म्हणून आपला दरारा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्ही एवढ्या सगळ्या जणांनी तयार करा की आपल्या रामगिरी महाराजांचे आपले अंत अन्य वाहक असतील. ज्यांना जे बोलायचं असेल ते मोकळ्या पद्धतीने बोलले पाहिजे. कारण का माझा हिंदू समाज हा जागृत आहे आणि हिंदू समाज असेपर्यंत आम्हाला कोणालाही कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. एवढी हिंमत आमच्या माणसांमध्ये असली पाहिजे. एवढाच विश्वास. अरे बाबा कोणावर त्या कारवाया पण त्या पोलिसांनी करायच्या. तू काय करणार 4 बटन उघडून कर ना. बाकी मी आहे ना तुला वाचवायला. काय चिंता कर. हे काय दिली आम्हाला कुठली तरी इथे सर्जेपुरा ना हनुमान मंदिर शेजारी अवैध धंदे जिहादेकडून सुरू आहे. कृपया आमच्यामध्ये ताकद नाही म्हणून आपण सगळं काय करावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा. आपण शेजाऱ्यांच्या बरोबर आहे बाबा. तू काय
करून टाका ना, बाकी बसले ना इथे, काय चिंता करते, एक केस होणार नाही तुमच्यावर, चिंता करू नका, काय होत कारण आम्ही काय कोणाच्या वाचल्या जात नाही, आम्ही काय कोणावर मुद्दामून अंगावर जात नाही, जे अवैध आहे जे अनधिकृत आहे, अहो या लव्ह जिहाद लाईफ जिहादच्या नावाने आमच्या हिंदू धर्माला संपवण्याचा जो कार्यक्रम सुरू आहे त्याच्या विरोधात माझ्या कुठलाही हिंदूने अगर आवाज उचलला तर तू काही चिंता करू नकोस, कार्यक्रम करणे एक फोन मला कर, तुला सुखरूप घरी पोहोचण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल, हा शब्द तुम्हाला देतो। नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।